नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता पंढरपुराच्या गर्दीमध्ये राया आपल्या आईला शोधत असतो. तेव्हा राया म्हणू लागतो, आई शपथ विठुराया, अरे या पंढरपुरात सगळं काही गजबजून गेलंय. एवढ्या गर्दीत मी माझ्या आईला कसं सापडू शकतो? हे असं झालंय, एवढ्या गर्दीत गवताची पेंडी सापडायची अशी गंमत झाली. पण विठुराया काहीतरी कर आणि माझ्या आईला सापडू दे रे, असे म्हणत आता राया विठुरायाकडे हात जोडत असतो आणि प्रार्थना करत असतो. त्याच वेळेस आता लगेच ते वारकरी येतात. आता ते वारकरी म्हणजेच रायाला जेव्हा मिसफायरची बांगडी त्यांनी दाखवलेली असते, आपल्या आईचा पत्ता मंजिरीच्या घरी हे त्यांनी सांगितलेलं असतं, तेच वारकरी येतात आणि रायाला म्हणू लागतात, सापडणार नक्की, तुझी माऊली तुला सापडणार. आता लगेच त्या वारकऱ्याकडे बघतच रायाला आठवतं, यांनी मला किती वेळा मदत केली, नेमकं हे वारकरी आहे तरी कोण, प्रत्येक वेळेस कसं मला संकटातनं बाहेर काढतात. आता याचा विचार राया करू लागतो. तर इकडे जयही आता या गर्दीत आपल्या आईला शोधत असतो. त्याला काय करावं, कसं आपल्या आईला शोधावं एवढ्या गर्दीत काही कळत नसतं. तेव्हा तो आता कमरेवरती हात ठेवून तिथेच उभा असतो आणि मग असतो, काय करू, कुठे शोधू मी माझ्या आईला, कुठे गेली असेल आईना, काहीच कळायला मार्ग नाही. तेवढ्यात आता तिथेच जयच्या पाठीमागं जयची आई आलेली असते. आता आई इकडे तिकडे फिरत असताना जय मात्र तिथेच उभा असतो. तेवढ्यात लगेच आता जय पाठीमागे आईकडे वळून बघणार. त्याच वेळेस शशिकला येते आणि शशिकला, जय, अरे जय. आता जय लगेच पुन्हा शशिकलाकडे बघतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जय, अरे मला ना तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा जय म्हणू लागते, तुझी फालतूची बडबड ऐकायला ना माझ्याकडे वेळ नाही आहे, मला माझ्या आईला शोधायचे, चल निघ इकडनं, असे म्हणून जय निघालेले असतानाच लगेच शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, रायाची आई घरी आली होती पण तुला नाही ऐकायचं तर नको ऐकू. आता रायाची आई आल्यानंतर असं ऐकल्यानंतर जय पटकन शशिकलाचा हात पकडतो आणि म्हणू लागतो, शशिकला काय काय झालं मग, पुढे सांग पटकन, रायाची आई घरी आली म्हणजे. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, ऐक मग, रायाची आई घरी आली होती, मी तिला हकलून लावलं. तेवढ्यात आता मंजिरी आलेली असते. आता मंजिरीने शशिकलाचं आणि जयचं हे बोलणं ऐकलेलं असतं. त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो, अरे काय बोलतेस तू. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, हो मला काय माहिती ती रायाची आई होती, मी हकललं तिला. आता जयला मात्र राग येतो. तेव्हा जय म्हणू लागते, केव्हाचं काय चालू आहे तुझं, रायाची आई ती माझी आई आहे, लक्षात ठेव. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो बाबा मी विसरले होते, पण काय करणार, तुम्ही दोघे भावंडे असे वचा वचा एकमेकांशी भांडत असतात, एकमेकांना मारत असतात, एकमेकांच्या मुळावर उठलेले असतात, मग कसं लक्षात येणार रायाची आईच तुझी आई आहे. नाही लक्षात आलं, विसरले मी. तेव्हा जय लागतो, अरे पण तू तिला हकललं कशाला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे जय, आता मला काही स्वप्न पडलं होतं का ती बाई तुझी आई आहे म्हणून, असं जर माहीत असतं ना तर मी तुला रूममध्ये कोंडून ठेवलं असतं आणि तुला बोलावलं असतं की नाही, पण मला माहीतच नव्हतं म्हणून हकललं ना. तेव्हा लगेच जेव्हा लागतं, हे बघ शशिकला काकी, आत्तापर्यंत जे झालं ते जाऊ दे, पण आता इथून पुढे माझी आई दिसली तर लगेच मला कळवायचा. तेव्हा लगेच आता शशिकला लागते, ठीक आहे जय, तू म्हणतो तसंच करेल, असे म्हणून जय निघालेले असतानाच लगेच पटकन मंजिरी येते आणि मला लागते, काकू अगं असं वागताना तुला काहीच वाटलं नाही, अगं का हकललं तू राहायच्या आईला घरातनं, अगं एक दिवसही तुला घरात कोणी आलेलं सहन होत नाही का, अगं काय केलं असतं त्यांनी तुझ्या घरात येऊन, एक दिवस जेवल्या असत्या फक्त, ते पण ताट जिजीनेच दिलं होतं ना, मग तुला काय फरक पडत होता, का हकललं त्यांना घरातनं. तेव्हा लगेच शशिकला लागते, मंजिरी तू मला विचारणारी कोण गं. तेव्हा शशिकलाला आता मंजिरी लागते, काकू तू हे जे काय वागते ना ते अगदी चुकीचं आहे. तुझे पापाचे घडे आता लय भरलेत, आता बाद झालं, असं वागायला नको होतं तू. तेव्हा शशिकला लागते, माझ्या पापाच्या घड्यांचं मी माझं बघून घेईन, तुझे जे पापाचे हंडे भरवलेत ना तू त्यांचं बघ तू. अगं वचवच कुमारी सारखी माझ्यावरती ओरडत असते, बोलत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अगं तू घरात आली आणि तुझ्या नवऱ्याला खाल्लं, विधवा झाली आणि आता हे विधवेचं आयुष्य जगते. अगं कोणी तुझ्याशी लग्न करायला तयार नाही आहे, बघ कसं आयुष्य मिळतंय तुला. काय तर म्हणे तू पाप करते आणि पापाचे घडे भरले, माझ्या पापाच्या घड्यांचं तुला काय करायचं आहे गं, तुझी पापं बघ किती झाली ती. तो पाठीमागे जय उभा नाही का, तो तुझ्यासाठी लग्न करायला तयार होता, तुझ्याशी लग्न करणार होता, पण नाही, त्यालाही नकार दिला. मग आता कोणी करतंय तुझ्याशी लग्न, नाही ना, आहे ना बिन लग्नाची, मग माझं ऐक, याच्याशी लग्न कर आणि सुखी संसार कर, उगाच इकडे तिकडे नाक खुपसायची गरज नाही. तेव्हा मंजिरी लागते, काकू जे काय करायचं आहे, मला जसं वागायचं ते मी माझ्या मर्जीने वागेन, तुला काय करायचं आहे गं. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, शोधा या गर्दीत सगळीकडे त्या रायाच्या आईला शोधा, पण माझं शब्द नीट लक्षात ठेवा, तुम्हाला ना रायाची आई सापडणार आहे ना कोणी सापडणार आहे. तेव्हा मंजिरी लागते, वाह काय काकू ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना,
पण हा तुमचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तो तुमच्याकडेच ठेवा, कारण काही झालं तर रायाच्या यादी आम्हालाच सापडणार. तेव्हा शशिकला म्हणू लागते हो. तेव्हा मंजिरी लागते हो काकू, आता तर मी तुला चॅलेंजेस देते. आता बघ, रायाची आई सगळ्यात आधी आम्हालाच सापडणार असे म्हणून आता मंजिरी तिकडनं निघालेली असते. तेव्हा शशिकला जयला म्हणू लागते बघ बघ, अरे कशी माझ्या नाकावर टिचून चॅलेंज मारून गेली मला, बघ काय तर म्हणे रायाचे आधीच आम्हीच सापडणार आहोत. तेव्हा जय लागतो काकू, अगं चॅलेंज तुला नाही मला दिलंय तिने, त्यामुळे काही करून आता लवकरात लवकर आईला शोधावंच लागेल असे म्हणून जय आता आईला शोधण्यासाठी निघालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे लगेच त्या माऊलीला राया म्हणू लागतो माऊली तुम्ही. तेव्हा लगेच ते वारकरी म्हणू लागतात हो नक्की विठुराय तुमच्या आईला तुमच्यापर्यंत पोचवेल, पण त्यासाठी तुम्हाला विठुरायाची सेवा करावी लागेल, विठुरायाची भक्ती करावी लागेल. तेव्हा राया म्हणू लागतो म्हणजे माऊली काय करावं लागेल मला. तेव्हा ते वारकरी म्हणू लागतात तुम्हाला विठुरायाच्या दारात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करावी लागेल, विठुरायाला प्रसन्न करावं लागेल, तो भक्तीचा भुकेला आहे, त्यामुळे तुम्हाला भक्तीकडे वळावं लागेल असे म्हणून आता लगेच राया म्हणू लागतो ठीक आहे, माझी आई जर मला मिळणार असेल तर या पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करायला राया तयार आहे. तेवढ्यात लगेच पाठीमागनं मंजिरी येते आणि रायाला राया राया असा आवाज देऊ लागते. तेव्हा राया लागतो मिसफायर अगं इकडे आहे ना, हे माऊली काय म्हणतायत बघ. अगं हे माऊली तेच आहे ज्यांनी तुझी बांगडी मला शोधून दिली होती, आपल्या आईचा पत्ता सांगितला होता आणि आताही ते तेच म्हणतायत. हे बघ ते काय म्हणतायत बघ ना. आता मंजिरी लगेच आजूबाजूला बघू लागते तर तिथे आसपास कोणीच नसतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे कुणाबद्दल बोलतो, इथे तर कोणीच नाही आहे. तेव्हा लगेच आता राया लागतो म्हणजे हा साक्षात विठुरायाचा चमत्कार आहे, विठुरायाने मला संकेत नाही तर मला कौल दिला आहे आणि मला विठुरायाचा हा आदेश पाळावाच लागेल. मला या पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करावीच लागेल, मला या विठुरायाला प्रसन्न करावंच लागेल, कारण विठुरायाने फक्त मला संकेत नाही तर आदेश दिला आहे. त्याच वेळेस आता तो वारकरी लांबनं रायाकडे बघत असतो, कारण त्या वारकऱ्याच्या रूपात फक्त रायाला आदेश नाही तर चक्क विठुरायाचं दर्शनच घडलेलं असतं. आता मात्र लगेच राया विठुरायाकडे हात जोडत रडतच म्हणू लागतो करणार तू दिलेला आदेश हा राया पाळणार असे म्हणून राया लगेच आता विठुरायाच्या मंदिरात येतो. आता लगेच तिथे झाडू असतो, राया त्या पायऱ्या वगैरे झाडायला सुरुवात करतो. रायाने स्वच्छ झाडून झाल्यानंतर आता लगेच त्या पायऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतो, नंतर त्या पोछाने पुसतो, त्यावरती आता कुणाचे पाय सटकू नये म्हणून मस्त कवर वगैरे लावतो. त्याच वेळेस एक म्हातारे बाबा आता चाललेले असतात. तेव्हा लगेच राया लागतो बाबा या इकडे, थकला असाल ना, अहो दिंडीत पायी चालणं खूप कठीण असतं, बसा इथे असे म्हणून त्यांना तिथे ओट्यावरती बसवतो आणि पटकन त्यांच्या पायाला पकडतो. त्याच वेळेस लगेच ते माऊली म्हणू लागतात अहो असं पाय पकडू नये कुणाची, असं नका करू. तेव्हा राया लागतो नाही नाही माऊली, अहो तुम्ही साधेसुधे माणसं नाही आहात, तुम्ही या वारकऱ्यात तल्लीन झालेले पांडुरंगाचे भक्त आहेत आणि तुम्ही साक्षात माझ्याजवळ आलात की नाही, मग आता मी तुमचे पाय दाबणार, तुमची सेवा करणार. तेव्हा लगेच ते बाबा म्हणू लागतात नाही नाही असं कुणाच्या पायाला हात लावू नये, असं करू नका. तेव्हा राया लागतो माऊली असं नका न म्हणू, हे बघा मला तुमची सेवा करायची आणि जर तुम्ही मला करू दिली नाही ना, मला असं वाटेल की माझा विठुराया माझ्यावरती रागवलाय, मला तुमची सेवा करायची म्हणजे मला लवकरात लवकर माझी आई सापडेल. तेव्हा लगेच ते बाबा म्हणू लागतात अहो पण असं कुणाच्या पायाला हात नाही लावू नका करू तुम्ही हे सगळं. तेव्हा राया लागतो नाही या असं नका करू माऊली, प्लीज माझं ऐका. तेव्हा लगेच ते बाबा म्हणू लागतो ए पांडुरंगा, अरे तुझ्या या पागल भक्ताला असं तूच समजाव रे बाबा, कसं ऐकणार नाही आहे तो, आता मी काय करू. तेव्हा राया लागतो हे बघा मी ऐकणार नाही, मी तुमचे पाय चेपून देणार, थकला असाल ना तुम्ही, थांबा. आता राया लगेच त्या बाबांच्या पायाला तेल लावतो आणि चोळून देतो. आता मात्र ते बाबा लगेच रायाला आशीर्वाद देतात आणि तिकडनं निघालेले असतात. असेच एक एक करून सगळे काही वारकरी येतात, राया त्यांची सेवा करतो, पाय चेपवतो, दर्शन घेतो. आता एक एक करून असे खूप जणांची रायाने सेवा केलेली असते. त्यानंतर आता राया मंजिरी डिफिकल्ट डंकी सगळ्या वारकऱ्यांना प्रसाद वाटप करत असतात. तेवढ्यात लगेच पाठीमागेच त्या ओट्यावरती रायाची आई बसलेली असते, पण राया मंजिरी सगळेजण आता प्रसाद वाटण्यात मग्न असतात ना, त्यामुळे त्यांचं लक्षच जात नाही. तेवढ्यात लगेच एक माणूस येतो आणि मला लागतो राया भाऊ, अरे त्या तिकडे एक माऊली बसलात, त्यांना ना खूप भूक लागली, थोडासा प्रसाद देतो का. तेव्हा राया लागतो हो का, मग द्या द्या. कदाचित ना पांडुरंगाने हा प्रसाद त्या माऊलीच्या नावावरतीच ठेवला असेल म्हणून त्यांना तो मिळतोय ना.
हे घ्या, त्यांना पोटभर प्रसाद द्या असे म्हणून आता लगेच राया एक प्लेट प्रसाद त्या माणसाच्या हातात देतो आणि म्हणू लागतो, त्या माऊलीला सांगा हा प्रसाद घ्या आणि माझी आई लवकरात लवकर सापडू दे अशी पांडुरंगाकडे प्रार्थना करा. तेव्हा तो माणूस लगेच त्या प्लेटीतला प्रसाद आता रायाच्या आईला देतो आणि म्हणू लागतो, माऊली हे घ्या. रायाची आई मात्र त्या प्रसादाच्या प्लेटीकडे असं हातात घेऊन एकटक बघत असते. त्याच वेळेस राया मंजिरी आता प्रसाद वाटण्यात खूपच बिझी झालेले असतात. तेवढ्यात लगेच रायाची आई आता तो हातात प्लेटीत प्रसाद घेऊन राया आणि मंजिरीच्या पाठीमागे हळूहळू दबक्या पावलांनी येत असते. पण त्या दोघांचंही पाठीमागे लक्ष नसतं. तेवढ्यात लगेच आता रायाची आई अगदी रायाजवळ येऊन उभी राहणार. त्याच वेळेस लगेच एक माणूस येतो आणि रायाच्या आईसमोर येऊन उभी राहतो. आता मात्र लगेच तो माणूस रायाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, माऊली मला थोडासा प्रसाद मिळेल का? राया पटकन पाठीमागे वळून बघतो, पण त्या माणसाच्या आड त्याला त्याची आई दिसतच नाही. तेव्हा लगेच राया लागतो, हो हो मिळेल ना असे म्हणून राया त्यांना पटकन प्रसाद देतो. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, मिस फायर अगं मी अजून या प्लेटी घेऊन जातो, आजूबाजूला कोणी बसलेलं आहे का बघतो आणि त्यांना देऊन येतो असे म्हणून रायाने अजून काही प्लेटीत प्रसाद घेतलेला असतो आणि तो निघालेला असतानाच त्याचं लक्ष मात्र त्याच्या आईकडे जातच नाही. पण त्याचा हात असा त्याच्या आईच्या साडीला घासून गेलेला असतो. त्याच वेळेस त्याची आई लगेच तो वाटीतला प्रसाद घेऊनच आता दुसरीकडेच पायी निघालेली असते. तर इकडे जय आता सगळीकडे आपल्या आईला शोधत असतो. पण काही बायकांनी असे डोक्यावरती अगदी नाकापर्यंत पदर घेऊन तोंड झाकलेली असतात, डोक्यावरती कळस घेऊन बायका चाललेले असतात. तेव्हा जय लागतो, कुठे शोधू मी एवढ्या गर्दीत आईला? त्या बायकांनी फार नाकापर्यंत पदर घेतलेत, कशी यांची तोंड दिसणार आहे, मी काय करू? तेव्हा लगेच जय लागतो, एक मिनिट सगळ्यांनी थांबा, इकडे या इकडे या. सगळे लोक आता जमा होतात. तेव्हा जय लागतो, हे बघा म्हणजे मी इन्स्पेक्टर जय घोरपडे म्हणजे ना मला माझ्या आईला असे म्हणणार तेच तो थबकतो आणि म्हणू लागतो, काही दिंडीतल्या ना बायका हरवल्यात त्यामुळे आम्ही त्यांना शोधतोय, त्यांचे फोटो आहे आमच्याकडे, पण प्लीज आम्हाला मदत करा. तुम्ही हे जे नाकापर्यंत पदर घेतलेत ना ते थोड्यावरती प्लीज काढा ना, आम्हाला तुमचे चेहरे बघायचे. आता सगळ्या बायका लगेच आपल्या तोंडावरती जे पदर घेतलेले असतात ते पदर काढतात. आता लगेच जे प्रत्येक बाईकडे एकटक बघू लागतो, आपली आई कुठे दिसते की काय, पण या सगळ्या बायकांमध्ये ना त्याची आई त्याला कुठेच सापडत नाही. तेव्हा जेम लागतो, सॉरी या इथे कुठेच नाही आहे, जाऊ शकता तुम्ही. आता सगळ्या बायका लगेच तिकडनं गेलेल्या असतात. तेव्हा जेम लागतो, काय करू मी आता? त्या क्षणी आता लगेच तिकडे रायाची आई तोंडावरती असा पदर घेऊन चाललेली असते. तेव्हा जय लगेच रायाच्या आईजवळ येतो आणि लागतो, माऊली प्लीज तुम्ही तुमचा चेहरा दाखवताल का? मला ना तुमचा चेहरा बघायचा आहे, कारण आम्ही एका बाईचा शोध घेतोय, ती सापडते की नाही म्हणून आम्हाला चेहरा बघायचा आहे. आता मात्र लगेच रायाची आई जयकडे वळून बघते. त्याच वेळेस आता लगेच जय तिचा चेहरा बघणार तेच पाठीमागनं हवालदार सानप येतो आणि सानपला लागतो, जय साहेब अहो तुम्ही इकडे काय करतायत? अहो तिकडे ते राया आणि मंजिरी सगळ्यांना प्रसाद वाटप करतायत. अहो प्रसाद म्हटल्यानंतर सगळे लोक जाणारच ना तिकडे, अहो मग तिकडेच त्याला आई सापडेल ना, मग तिकडे जायला पाहिजे आपण. तेव्हा जेम लागतो, अगदी बरोबर बोलतोय, बरोबर त्या राया आणि मंजिरीला प्रसादाच्या कारणामुळे सगळे लोक भेटतील आणि त्यांना आई सापडेल. नाही त्यांच्या आधी आपल्याला तिकडे जावं लागेल असे म्हणून आता हवालदार सानप आणि घोरपडे लगेच तिकडनं निघालेले असतात. जयने मात्र आता जवळून आपल्या आईला बघितलेले नसूनही तो तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस इकडे आता राया मंजिरी पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करत असतात, प्रसाद वाटत असतात. तेवढ्यात जय आणि हवालदार सानप डोकावून बघू लागतात. तेव्हा जय लागतो, बघ हा राया आणि मंजिरी प्रसाद वाटतायत, आपल्याला तिकडे जावं लागेल. तेव्हा हवालदार सानप म्हणू लागतो, नाही जयसाहेब थोड्या वेळ इकडेच थांबा, नेमकं दोघे काय करतायत आपण बघूया तरी. दोघे आता बाजूला बघून डोकावून बघत असतात. तर त्यानंतर मंजिरी रायाला म्हणू लागते, राया अरे मी ही केळी ना टोकरीतली ती सगळ्यांना वाटते असे म्हणून आता लगेच ती केळांची टोकर घेऊन आता मंजिरी सगळीकडे इकडे बाहेर जे आजूबाजूला लोक बसलेले असतात त्यांना वाटण्यासाठी येते. त्याच वेळेस आता तिथेच वडाच्या ओट्यावरती एक बाई आता तोंडावरती पदर घेऊन बसलेली असते. सेम तिने रायाच्या आईसारखी आकाशी कलरची साडी घातलेली असते. आता मंजिरी म्हणते, अरे बापरे सगळे प्रसाद घेत आहेत आणि या माऊली असे तिकडे तोंड करून पाहा बसल्या आहेत, म्हणजे या नक्कीच रायाची आई तर नाही आहेत ना? नक्कीच त्यांच्यासारखीच साडी आहे, म्हणजे याच रायाची आई आहे तर. तेव्हा लगेच मंजिरी लागते, राया अरे राया इकडे पटकन. तेव्हा राया लागतो, काय झालं मिस फायर?
त्यावर मंजिरी मागते, राया अरे बघ ना तुझी आई सापडली. आता मात्र जय आणि हवालदार सानपला धक्काच बसतो. अरे बापरे, या दोघांना आता आई सापडते की काय. त्याच वेळेस आता निक्की तिथे दाखल झालेली असते. आता निक्कीलाही टेन्शन येतं, आता चक्क रायाची आई सापडणार. तेव्हा लगेच आता राया म्हणतो, खरंच मिसफायर ही माझी आई आहे असे म्हणून मिसफायर आणि राया दोघेही त्या माऊलीजवळ धावत येतात. आता लगेच त्या माऊलीचा चेहरा बघताच मंजिरी बघते, सॉरी या माऊली, आम्हाला वाटलं दुसऱ्याच आहेत कोणीतरी. आता मात्र लगेच राया नाराज होतो. तेव्हा मंजिरी बघते, राया अरे असा हातबल होऊ नको, आज पांडुरंग तुला तुझ्या माऊलीचं दर्शन नक्की घडवणार. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया आणि मंजिरी आता विठुरायासमोर भजन गात असतात. त्याच वेळेस आता रायाच्याही पाठीमागणं येते आणि रायाच्या खांद्यावरती हात ठेवते. आता मात्र आपल्या आईचा स्पर्श होतात राया पटकन आपल्या आईकडे वळून बघतो. तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.